या रामायणामध्ये आल्यानंतर नामस्मरणाच्या बळावरती विश्वाच्या मालकाने कुटुंबामध्ये यावं, विश्वाच्या मालकाने झोपडीमध्ये यावं, ही अवस्था शबरीच्या मनाची होती. शबरीकडे काय होतं? काहीच नाही. पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा फक्त शबरीच्या मनामध्ये होती. या भावाच्या बळावरती, श्रद्धेच्या बळावरती, विश्वाच्या बळावरती शबरीने विश्वाच्या मालकाला आपलंसं करावं आणि वाट वाकडी करून विश्वाच्या मालकाने शबरीच्या कुटियामध्ये भेट देण्याकरता यावं. काय होतं शबरीकडे? काहीच नाही. तुमच्या आमच्याकडे तरी खऱ्या अर्थाने खूप आहे. आनंदात चालू आहे आपलं. पण तुमचा आमचा आनंदात चालू असताना सुद्धा तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान होत नाही. आपल्या मनाचं समाधान होत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. शबरीकडे काहीच नव्हतं. घटना जर बघितली तर रामायणामध्ये असा उल्लेख आलेला आहे. शबरीच्या वडिलांनी शबरीचं लग्न जमवलं आणि विवाहाच्या प्रसंगी खऱ्या अर्थाने पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती भिल्ल समाजामध्ये की 42 बोकडांचा बळी द्यावा लागत असे. शबरीने सकाळी सकाळी प्रातः काळाला उठावं. इकडे लक्ष द्या बारकाईने ऐका. प्रातः काळाला उठावं आणि प्रातः काळाला उठल्यानंतर घराच्या दारासमोर 42 बोकड असे बांधलेले बघितले आणि वडिलांना विचारलं, बाबा आपल्या द्वारासमोर इथून मागे 42 बोकड कधीच दिसले नाही हो बाबा, पण आज द्वारासमोर 42 बोकड दिसत आहेत, कशा करता आणले? वडिलांनी सांगावं, बाई आपला भिल्ल समाज आणि भिल्ल समाजामध्ये आपली अशी प्रथा आहे की विवाहाच्या प्रसंगी, शुभ कार्याच्या प्रसंगी 42 बोकडांचा बळी द्यावा लागतो आणि तुझ्या विवाहाच्या प्रसंगी 42 बोकडांचा बळी देण्याकरता ही 42 बोकड द्वारासमोर उभे केले. शबरीने खाली मान घातली आणि मनातले मनात विचार केला, माझ्या एकटीमुळे जर 42 निष्पाप जीवांचा बळी जात असेल तर मी लग्न केलंच पाहिजे, मी विवाह केलाच पाहिजे, अशातला काही भाग नाही. घटना मान्य नव्हती म्हणून शबरीने घराच्या बाहेर पाऊल टाकावं, जिकडे रस्ता दिसेल तिकडे निघावं. मंद मंद पाऊल टाकत 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 चालत 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 पंपा नावाच्या सरोवरापर्यंत शबरीने येऊन पोहोचावं. आणि पंपा नावाच्या सरोवरापर्यंत शबरीने येऊन पोहोचल्यानंतर त्या पंपा नावाच्या सरोवरामध्ये शबरीने स्नान करावं. आणि स्नान केल्यानंतर शेजारी एक कुटिया दिसते. या कुटियेमध्ये वास्तव्याला जागा मिळेल, राहण्याकरता जागा मिळेल, निवारा खऱ्या अर्थाने आपल्याला मिळेल, या दृष्टिकोनातून शबरीने त्या कुटियेपर्यंत जाऊन पोहोचावं. आणि कुटियेपर्यंत पोहोचता क्षणी कुटियेमध्ये पाऊल टाकणार त्या क्षणात मनात विचार आला, या कुटियेमध्ये एखादा संन्यासी महात्मा जर राहत असेल आणि स्त्री संघ जर त्याला चालत नसेल तर शाप देतो की काय, परिणाम पुन्हा एकदा माघारी पाऊल टाकावं. माघारी पाऊल टाकता क्षणी शेजारी असलेल्या झाडावरती शबरीने वास्तव्य करावं. पण ऐका, किती श्रद्धा होती, किती विश्वास होता, किती भाव मनामध्ये होता शबरीचा. त्या कुटियेच्या शेजारी झाड होतं, त्या झाडावरती शबरीने वास्तव्य करावं, त्या वृक्षावरती वास्तव्य करावं. आणि ब्रह्म मुहूर्तावरती खाली उतरून शबरीने खऱ्या अर्थाने त्या कुटियेची सेवा करावी, झाडलोट करावी. एके दिवसाचा प्रसंग, ज्या कुटियेच्या शेजारी शबरी राहत होते त्या कुटियेमध्ये मातंग ऋषी राहत होते. त्या मातंग ऋषींना स्नानाला जाण्याची वेळ आणि शबरीने झाडावरून खाली उतरण्याची वेळ एकच झाली. मातंग ऋषीने शबरीला पाहिलं आणि शबरीने मातंग ऋषीला पाहिलं आणि शबरीने सांगितलं, क्षमा करा महाराज, तुमच्या आज्ञेच्या विरहित तुमच्या कुटियेची झाडलोट करते, सेवा करते. कुटियेमध्ये प्रवेश करणार होते, पण कुटियेमध्ये एखादा संन्यासी महात्मा राहतो की काय हा विचार मनामध्ये आला. माघारी पाऊल टाकलं आणि या 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 झाडावरती राहते महाराज, ब्रह्म मुहूर्तावरती खाली उतरते महाराज, तुमच्या कुटियेची झाडलोट करते महाराज, आणि पुन्हा एकदा झाडावरती जाऊन बसते महाराज. मातंग ऋषींनी शबरीच्या अंतःकरणातला भाव जाणला आणि अंतःकरणातला भाव ओळखून मातंग ऋषीने सांगितलं, भाई अगं आतापर्यंत जशी तुझी कुटियेची सेवा करत आली
खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे निस्वार्थ भावनेने या कुटीची जशी सेवा करत आली तशीच सेवा इथून पुढे सुद्धा करत राहा. ही कुटिया माझीच नाही, तुझी सुद्धा आहे. आधाराचा शब्द कानावरती पडावा आणि आधाराचा शब्द कानावरती पडता क्षणी शबरीने तिथून पुढच्या आयुष्यामध्ये मातंग ऋषींच्या कुटीमध्ये वास्तव्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करा. प्रत्येक क्षणाक्षणाला मातंग ऋषींनी सांगावं, शबरे या कुटीची तू सेवा कर, पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा मनामध्ये ठेवून. या कुटीची सेवा केल्याचं फळ तुझ्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. जगाचा बाप, विश्वाचा मालक, संपूर्ण जग ज्या देवाच्या सत्तेने चालतंय, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती ज्या देवाच्या ठिकाणी आहे, तो प्रभू रामचंद्र एक ना एक दिवस वाट वाकडी करून तुझ्या कुटीला भेट देण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. सेवा करत राहा बाई. प्रभू रामचंद्र आपला उद्धार करण्याकरता आपल्या कुटीला भेट देण्याकरता येईल हा शब्द शबरीच्या मनामध्ये रोजावा. आणि एवढ्या शब्दावरती, स्त्रीकरून लिहिलेल्या शब्दावरती शबरीने पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ठेवून प्रत्येक क्षणाक्षणाला शबरीने भजन करावं. राजा राम राम राम, सीताराम राम राम. शबरीने भजन करा आणि भजन करत असताना खऱ्या अर्थाने काही काळ लोटला गेला आणि ज्या श्रीगुरूंनी शब्द दिला होता, ज्या श्रीगुरूंना खऱ्या अर्थाने अंतकाळाने खऱ्या अर्थाने ग्रासला. अंतकाळ जवळ आलाय, पण अंतकाळाच्या क्षणाला सुद्धा श्रीगुरूंनी सांगावं, शबरे इथून पुढे कुटियाची जबाबदारी तुझी बर का शबरे. इथून पुढे कुटियाचा सांभाळ तुला करावा लागेल. पण जाता जाता परत एकदा शब्द देतो, आतापर्यंत जशी कुटियाची सेवा करत आली तसंच इथून पुढे सुद्धा कुटियाची सेवा करत राहा. एक ना दिवस वाट वाकडी करून जगाचा बाप, विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र तुझ्या कुटीला भेट देण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगावं. मातंग ऋषीने खऱ्या अर्थाने शेवटचा अखेरचा श्वास घ्यावा. शबरीने ढसढसा 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 रडावा आणि स्त्री शब्दावरती भाव ठेवून प्रत्येक क्षणाक्षणाला शबरीने मनातले मनात भजन करावं. राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, हो राहू दादा, राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम शबरीने भजन करावं. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. प्रत्येक क्षणाक्षणाला शबरीने भजन करा. श्रीगुरू निघून गेल्यानंतर
प्रत्येक क्षणाला शबरीने द्वाराकडे लक्ष द्यावं. आता माझे प्रभू रामचंद्र येतील, मग माझे प्रभू रामचंद्र येतील, आता माझ्या मस्तकावरती हात ठेवतील, आता माझ्या जीवनाचा उद्धार करतील. प्रत्येक क्षणाला शबरीने खऱ्या अर्थाने भिंतीला पाठ लावून द्यावी आणि देवाचं भजन करावं. माझ्या देवाला, माझ्या मालकाला, माझ्या विश्वाच्या प्रभूला भूक लागलेली असेल या दृष्टिकोनातून शबरीने जंगलामध्ये जावं, बोर गोळा करावे. पण बोर गोळा करत असताना सुद्धा प्रत्येक झाडाला, फळाला, पक्षाला, वेळीला प्रत्येकाला विचारावं, कोही कहियो रे प्रभु आवन की मन आवन की मन कोही कहियो रे प्रभु प्रत्येक झाडाला, फळाला, पक्षाला, फुलाला प्रत्येकाला विचारावं, कधी माझे प्रभू रामचंद्र येतील, कधी माझ्या मस्तकावरती हात ठेवतील, कधी माझ्या जीवनाचा उद्धार करतील. प्रत्येक झाडाला, फळाला, पक्षाला, फुलाला, प्रत्येक जीवाला विचारावं आणि मनातले मनात चिंतन करावं. राम आएंगे आएंगे राम मेरे झोपड़ी के बाग भूल जाएंगे राम, मेरे झोपड़ी के बाग भूल जाएंगे राम आएंगे. प्रत्येक क्षणाला मनामध्ये चिंतन करावं. प्रत्येक क्षणाला पाहता पाहता उतारा व्हायला लागली शबरी. उतारा व्हायला लागल्यानंतर आता जागा सोडता येत नाही, उठता येत नाही, चालता येत नाही. अशा अवस्थेमध्ये कुटीमध्ये बसावं आणि कुटीमध्ये बसल्यानंतर भिंतीला पाठ लावून द्यावी. भिंतीला पाठ लावून दिल्यानंतर पाय पसरून द्यावे. अंगावरचे कपडे जीर्ण झालेले होते, तोंडाची खोबऱ्याची वाटी झालेली होती, डोळ्यातले अश्रू सुकून गेलेले होते, डोक्याचे केस विस्कटलेले होते. अशा अवस्थेमध्ये भिंतीला पाठ लावून द्यावी आणि भिंतीला पाठ लावून शबरीने देवाचं भजन करावं. रामा रघुनंदना रामा रघुनंदना. प्रत्येक क्षणाला विश्वाच्या मालकाला आळवावं, विश्वाच्या मालकाचं भजन करावं, एका जागी बसावं, भिंतीला पाठ लावून द्यावी आणि भिंतीला पाठ लावून खऱ्या अर्थाने पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा मनामध्ये ठेवून प्रत्येक क्षणाला खऱ्या अर्थाने विश्वाच्या मालकाला आळवावं, विश्वाच्या मालकाचं भजन करावं. आश्रमात कधी रे ही माझी भावना पाठ लावून दिलेले, पाय पसरून दिलेले, अंगावरचे कपडे जीर्ण झालेले, ओढले तरी टरकन फाटतील अशा अंगावरचे कपडे झालेले आहेत, डोक्याचे केस विस्कटलेले आहेत, तोंडाची खोबऱ्याची वाटी झालेली आहे, डोळे बंद केलेले, अश्रू डोळ्यातले सुकलेले. आणि अशा अवस्थेमध्ये एका दिवसाचा प्रसंग, प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीचा सीतामायेचा शोध घेण्याकरता खऱ्या अर्थाने रस्त्याने मार्गस्थ असताना पंपा नावाच्या सरोवरापर्यंत येऊन पोहोचले. पंपा नावाच्या सरोवरापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर पंपा नावाच्या सरोवरामध्ये स्नान केलं. पंपा नावाच्या सरोवरामध्ये स्नान करत असताना लक्ष्मण दादाच्या कानावरती आवाज पडला, भैया तुझं कोणीतरी भजन करणारा महात्मा इथं जवळ कुठेतरी राहतोय, त्याचा उद्धार करण्याकरता गेलं पाहिजे. प्रभू रामचंद्राने सांगावं, होय लक्ष्मणा, अरे माझ्याही कानावरती भजनाचा आवाज पडतोय रे, पण तो आवाज येतो तरी कुठून, त्याचा उद्धार करण्याकरता आपण गेलो पाहिजे. आवाजाच्या दिशेने दोघही भावंड खऱ्या अर्थाने मंद मंद पावलं टाकत 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 आवाजाच्या दिशेने निघाले.
जगाचा बाप विश्वाचा मालक प्रभुरामचंद्र परमात्मा मंद मंद पावलं टाकत 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 आबादाच्या दिशेने मार्गस्थ आहे आणि चालत 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 कुठेपर्यंत येऊन पोहोचलाय. कुठेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर चालता न येणाऱ्या शबरीने प्रभूचं स्वागत करण्याकरता रोज सकाळी उठून फुलांचा सडा टाकावा. उठता न येणाऱ्या शबरीने खऱ्या अर्थाने विश्वाचा मालक कुटुंबामध्ये विश्वाचा मालक घरामध्ये येईल, कुटियेमध्ये येईल, या करता शबरीने पूर्ण फुलांची रांगोळी काढावी आणि त्या फुलांच्या रांगोळीवरती विश्वाच्या मालकावर आणि कुटियेमध्ये प्रवेश करावा. कुटियेमध्ये प्रवेश करता क्षणी शबरीने डोळे बंद केलेले होते, पाय पसरून दिलेले होते, भिंतीला पाठ लावलेली होती, डोक्याचे केस विस्कटलेले होते. विश्वाच्या मालकाने कुटियेमध्ये प्रवेश करावा आणि कुटियेमध्ये प्रवेश करून शबरीच्या मस्तकावरती हात ठेवावा. शबरीने क्षणार्धात डोळे उघडावे आणि शबरीने विचारावं, कोण तुम्ही? त्यावेळेला लक्ष्मण दादाने सांगावं, माते, अगं तू ज्या देवाचं भजन करते, ज्या विश्वाच्या मालकाचं भजन करते, ज्याचं नामस्मरण करते, तो जगाचा जगन्नाथ, अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्र तुझा उद्धार करण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचलाय. आपल्या कुटियेमध्ये प्रभू रामचंद्र आलेत एवढं समजलं आणि उठता न येणाऱ्या शबरीने जागेवरती उभं राहावं. चालता न येणाऱ्या शबरीने खऱ्या अर्थाने जागेवरती उभं राहून आनंदाने एवढं नाचावं, एवढं नाचावं, एवढं नाचावं, एवढं नाचावं आणि आनंद व्यक्त करत असताना शबरीने क्षणार्धात डोळ्यातून अश्रू बाहेर पडावे. ढलढसा रडावा. रडण्याचे दोन कारण भावार्थ रामायणामध्ये आलेले आहेत. पहिलं कारण, जगाचा बाप वाट वाकडी करून आपल्या कुटियेमध्ये आपल्याला दर्शन देण्याकरता, किंबहुना आपला उद्धार करण्याकरता येऊन पोहोचलाय. त्याचे पाय धुवायचे पण आपल्याकडे पात्र नाहीये. ही शोकांतिका शबरीला वाटली म्हणून शबरी ढळटसा रडायला लागली. आणि दुसरं कारण असं आहे, विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र वाट वाकडे करून तुझ्या कुटियाला भेट देण्याकरता येईल हा शब्द माझ्या श्रीगुरूंनी मला दिलेला होता. तो आज शब्द पूर्णत्वाला जातोय, पण ते सुख पाहण्याकरता, पूर्णत्वाला जाणारा शब्द पाहण्याकरता माझे श्रीगुरु माझ्या जीवनात नाहीये. हे दुःख शबरीला जाणवलं. या दोन कारणामुळे शबरी ढळढसा रडायला लागली. पहिलं कारण सांगितलंय, शबरीकडे खऱ्या अर्थाने पाय धुण्याकरता पात्र नव्हते. प्रत्येकाला पाठ आहे. शबरीकडे खऱ्या अर्थाने पाय धुण्याकरता पात्र नव्हते. तर शबरीकडे काय होती? पात्रता होती. शबरीकडे पाय धुण्याकरता, विश्वाच्या मालकाचे चरण धुण्याकरता पात्र नव्हते, पण शबरीकडे काय होती? पात्रता होती. आपल्याकडे पात्र एवढे आहेत की आपण क्वाटमध्ये घालतो आणि वरून गाद्या टाकून झोपतो, पण आपल्याकडे काय नाहीये? पात्रता नाही. शबरीकडे पात्र नव्हते, पण शबरीकडे पात्रता होती. आणि दुसरं कारण सांगितलंय, ज्या माझ्या श्रीगुरूंनी मला शब्द दिलेला होता, त्या श्रीगुरूंचा शब्द आज पूर्णत्वाला जातोय. सुख माझ्या पदरात येऊन पडलंय. विश्वाचा मालक माझ्या कुटियेपर्यंत येऊन पोहोचलाय. पण हे सुख पाहण्याकरता माझे श्रीगुरूच माझ्या जीवनामध्ये राहिले नाही. जसे एखाद्या कुटुंबामध्ये जीवन जगत असताना जिकडे तिकडे आनंदी आनंद असावा आणि आनंदी आनंद असताना मायबापाने कष्ट करत लहानची मोठे मुलं बाळ करावेत. लहानची मोठे करावेत मुलं बाळ. तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाबाळांना वाढवावं आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाबाळांना वाढवून आपल्या मुलाने चांगल्या हुद्द्यावरती काम करावे. आपल्या लेकराने चांगल्या हुद्द्यावरती काम करत असताना मायबापाच्या मनाची अपेक्षा असते, आमचं नाव मोठं करावं. आणि अशा वातावरणामध्ये, अशा सुख समृद्धीमध्ये, अशा आनंदामध्ये जीवन जगत असताना मुखापर्यंत आलेला घास कोणतरी हिसकावून घ्यावा अशी परिस्थिती आपल्या कुटुंबामध्ये कोसळावी. आपण शिकून मोठं व्हावं आणि मोठं झाल्यानंतर आता चांगल्या हुद्द्यावरती कामाला लागणार, घरामध्ये सुख समाधान येणार, वडिलांच्या मनातली, आईच्या मनातली इच्छा पूर्णत्वाला जाणार. तेवढ्यात काळाला न पाहल्यामुळे काळाने जीवनामधून जीवन जगत असताना माय नावाचं अस्तित्व, किंबहुना बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून हिरावून घेऊन जावं आणि संपूर्ण कुटुंब खऱ्या अर्थाने शोक सागरात बुडावं. अशी अवस्था कुटुंबामध्ये जर कोसळली
आणि तिथून पुढच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण किती जरी मोठी कामगिरी केली, किती आनंद कुटुंबामध्ये आला, तरी प्रत्येक क्षणाक्षणाला मनाला सांगत असतं, प्रत्येक क्षणाक्षणाला तुमचं आमचं मन तुम्हा आम्हाला प्रत्येकाला सांगत असतं, रे बाबा हे सुख आहे गड्या, हा आनंद आहे गड्या. आणि हा आनंद मिळवत असताना, हे सुख मिळवत असताना, एवढी मोठी कामगिरी करत असताना शब्दाची थाप पाठीवरती टाकण्याकरता जीवनामध्ये बाप नावाचं अस्तित्व असायला पाहिजे होतं. आणि तोच भाव शबरीच्या मनामध्ये तयार झाला. आणि माझ्या श्रीगुरूंनी मला शब्द दिलेला होता, एक न दिवस वाट वाकडी करून जगाचा बाप तुझ्या कुटुंबाला, तुझ्या कुटीला भेट देण्याकरता नक्की. तो शब्द आज पूर्णत्वाला जातोय, पण हे सुख पाहण्याकरता, हा आनंद पाहण्याकरता माझे श्रीगुरु माझ्या जीवनामध्ये राहिले. म्हणून शबरीने ढसढसा रडावं. लक्ष्मण दादाने विचारावं, माते काय झालं, का रडता? त्यावेळेला शबरीने घडलेला प्रसंग सांगावा. देवा, तुम्ही माझ्या कुटीमध्ये आलायत, मला तुमचे पाय धुवायचे, पात्र नाहीये. एक काम करा देवा, मी कर पात्र तयार करते. कर म्हणजे हात, आणि हाताचे पात्र शबरीने तयार केले. आणि हातामध्ये विश्वाच्या मालकाला शबरीने उभे केले. आणि विश्वाच्या मालकाला हातामध्ये उभं करून शबरीने सांगितलं, देवा तुम्ही पडाल, माझ्या डोक्याला धरा. विश्वाच्या मालकाने शबरीच्या डोक्याला धरावं. शबरीने स्वतःचं मस्तक विश्वाच्या मालकाच्या चरणावरती ठेवावं. आणि विश्वाच्या मालकाच्या चरणावरती मस्तक ठेवून शबरी एवढी रडली, एवढी रडली, एवढी रडली की स्वतःच्या डोळ्यातून निघणाऱ्या पाण्याने शबरीच्या विश्वाच्या मालकाचे पाय स्वच्छ धुवून निघाले. एवढी शबरी रडली. एवढंच नाही, कुटुंबामध्ये कुटीमध्ये येऊन, शबरीच्या कुटीमध्ये येऊन प्रभू रामचंद्राने शबरीचे उष्टे पुरं खावे, शबरीचा उद्धार करावा. माझा सांगण्याचा मुद्दा इथपर्यंतच आहे. शबरीकडे काय होतं? काहीच नाही. फक्त श्रीगुरूंनी दिलेल्या शब्दावरती पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा होती. परिणाम या श्रद्धेच्या बळावरती, विश्वासाच्या बळावरती आणि श्रीगुरूंनी दिलेल्या शब्दाच्या बळावरती नामस्मरणाची जोड जीवनामध्ये असावी. आणि विश्वाच्या मालकाने खऱ्या अर्थाने वाट वाकडी करून शबरीच्या कुटीला भेट द्यावी.